नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते, कारण माझ्या नवऱ्याची म्हणजेच स्वप्नीलची खूप इच्छा आहे की मी ब्लॉग सुरू करावे। म्हणजेच माझे जे प्रेग्नन्सीचे रिलेटेड ब्लॉग आहे ते मी या मराठी चॅनलवर स्टार्ट करावे। तर मी ट्राय करणार आहे की ब्लॉग शूट करून ठेवायचे, जे की मी माहेरी असते ते जास्त शूट करण्याचा मी ट्राय करणार आहे। तर आता मी माझ्या माहेरी आले, 2-3 दिवस झाले आणि आज आहे वटपौर्णिमा, सगळ्यांना माहीतच असेल। तर हा ब्लॉग लेट येईल, पण मी हा ब्लॉग वटपौर्णिमेच्या दिवशी शूट करते। आणि आज मी उपवास पकडलाय, म्हणजे मी वटपौर्णिमेचा उपवासच धरणार आहे, फक्त पूजा नाही करणार। कारण काही बायकाच बोलले की केली पाहिजे, काय बोलताय की नाही केली पाहिजे प्रेग्नन्सीमध्ये वटपौर्णिमा। तर मग दोन्हींचं जरा हे झालंय, माझ्या डोक्यामध्ये मी गोंधळले। तर त्यापेक्षा मी ठरवलंय की मी नाही करणार, पूजा नाही करणार, उपवास दिवसभर पकडेल, फक्त पूजेला नाही जाणार। एवढ्या वर्ष मी नाही करणार पूजा। तर बघूया आजचा माझा दिवस कसा जातोय। आणि आज ऑलमोस्ट दुपार झालेली आहे, दुपारी मी ब्लॉग सुरू केलाय, कारण रश्मीने जास्त फोर्स केला की तू कर 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 ब्लॉग म्हणून। तर मी आज दुपारनंतर ब्लॉग सुरू केलाय। तर बघूया माझा आजचा रुटीन काय ते। मी तर सकाळपासून काही ना काही खातेच आहे उपवासाच्या नावाखाली। म्हणजे माझे आतापर्यंत मी सकाळी उठल्यानंतर दूध पेले 1 ग्लासभर, नंतर ड्रायफ्रूट्स खाल्ले, नंतर एक शेंगदाण्याचा लाडू खाल्ला, नंतर कलाकंद खाल्लं। पण मम्मीने त्यांनी अजून काहीच खाल्लेलं नाही, फक्त सकाळी चहा घेतलं त्याच्यावरच आहे। तर त्यांच्यासाठी मी त्यांचं आवरून होईपर्यंत चहा बनवते आणि थोडंसं मी पण घेते त्यांच्यासोबत। कोणीतरी आलं, चहामध्ये वाटा घ्यायला कोणीतरी आले। खूप आनंद झाला, एकदम पोट भरलं। विचारलंच पोट भरलं होतं माझं चहाचं ना। कधीच्या मध्ये समाधान वाटलं, कधीच्या मध्ये कोणीतरी विचारलं चहा प्यायचा कसं झालाय, पण एकच मस्त झाला। रोज बनवायला पूजाचं सामान। कोण पूजा? आवरा पटकन, या पूजा करू। मम्मी रेडी झाली आहे वटपौर्णिमेची पूजा करायला जाण्यासाठी। मस्त दिसते, काकी पण रेडी झाली, गोल्ड झाली, मस्त दिसते। दोघींनी सेम सेम घातलंय, बहिणी हा दोघी पण मस्त सेम सेम साड्या घातल्या, छान दिसतंय। तुमचे फोटो काढू आपण, आल्यावर काढायचे का आत्ता काढायचे? चालेल, या करून पटकन, म्हणजे पटकन जेवायला। हा आमच्या घरापासून जवळच इथं वडाचं झाड आहे, तिकडं चाललंय दोघी जणी। मागच्या वेळेस मी पण होते मम्मी त्यांच्यासोबत पूजा करण्यासाठी, म्हणजे मी मम्मी होते, मी इथंच होते तेव्हा। आणि यावेळेस मी नाही गेले पूजा करायला। काय करती? जेवण, मालिका पाहता कोण नाहीये, मी व्हिडिओ बनवू राहिले, लय बोलत राहते ना मला। मग हे पोटभर खाऊन गोळ्या घातले, जेवायच्या आधीची घेतली का? गुड। तर आमचं फराळ वगैरे झालंय, मस्तपैकी खिचडी खाल्ली। आणि रश्मी गेली होती कोपरगावला, तिचं काहीतरी नीटचा एक्झामचं काहीतरी काम होतं त्याच्यासाठी, तर ती आली। हॅलो। तर तिने खायला काय आणलंय का मला? मिसळ आणली खायला, कारण तिला माहिती हिला उपवास आहे म्हणून ती माझ्यासाठी मिसळ घेऊन आली। केळी पण आणली। आणि किती वाजता आणली आहे? 4 वाजता। तर मिसळ मी उपवास सोडण्यासाठी खाईल। थँक्स फॉर, युअर वेलकम।
हां, आणि केळी थोड्या वेळाने खाईल. आणि आज हे लोक जाणार आहे मला सोडून. बाय बाय. का बरं चालले तुम्ही? मग काय जावं लागेल. का काय जावं लागतं. थांबा अजून 2-4 दिवस. नाही, सुट्ट्या नाही आता. ठीक आहे, जा मग. आज संध्याकाळी यांची बस आहे ट्रॅव्हल, त्यांनी ते जाणार आहे नागपूरला. पॅकिंग वगैरे झाली आहे? हा, चालू आहे एक. ओके. लोक चालले. हा ना दादा, हे पोऱ्या घेतली नाही काय तिकडं एक ही पण चिल्लर. बाय बाय. देव बाय. चालले एवढ्या बॅग्स घेऊन आले होते. किती महिन्यासाठी आले ते? 1 महिन्यासाठी घेऊन पण तर चाललोय. सामान एक्स्ट्रा नेत आहे काही? हा. म्हणून के विसरले होते. गाडी मागवावं लागेल. अरे मी देण दिलं काही, द्या मला. काय मला काढून ठेवा काही. गव्हाची गोणी शिवायचं काम चालू आहे, कारण गहू पण न्यायचे. हॅलो. नीटचा रिझल्ट चांगला लागू दे. अगं नको पडू, जाऊ दे. मी तुझ्या पडते नको. काढला का? आता काय घ्यायचंय? आता कशाचे पेपर झाले ना? पेपर चांगलं परत बदललं मग. हा, आशीर्वाद. आता आधीच घ्यायचं. बाय. कधी येशाल? येऊ ना. बघू आता सुट्ट्याला बोलवशील तेव्हा. लवकरात लवकर. नंबर लावा. बाय बाय गाईस. बाय 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 गाईस. पाया पड. नाना पाय जोडून उभे. दादा माझ्या पण. हा, 12th चांगले मार्क्स पाड. चप्पल काढली पाय नको पडू. मनाजोगे डायरेक्ट 100 राहते. पटापटा गाडीत. ए पटापटा बसा गाडीत. कवर जाईन. हा ना, किती वेळचं उभं आहे आम्ही इथं. ते काढून हे करणार चांगली. काय पप्पा अरे तिथं येताना तुम्हाला गाडी तिथं ओळख तर मी तिथं हजर आहे. पिशवी कोणाला देऊ? इकडे माहिती बाय. यांना सोडून येवर कर दादा. काका थांबताय. खरंच थांबणार. बाय बाय. ए देव देव. येऊ का? बाय बाय.